आणि मग ठरवलं मामाचं लग्न करायचं. पण मामाला बोलायचं कोणी? कारण मामानं आपल्या आईला सांगितलं होतं, मी जगाचा प्रपंच करायला आलोय, मी माझा स्वतःचा प्रपंच करायला आलो नाही, मला लग्न करायचं नाही. त्यावेळी मामांचा मेहुणा हिराप्पा खिलारे, हिराप्पा खिलारेने सांगितलं, मामा तुला लग्न करावं लागेल, मामा तुला लग्न करावं लागेल. मामा म्हणला, हिराप्पा एक गोष्ट लक्षात ठेव, मी लग्न करायला तयार आहे, पण ज्या दिवशी माझं लग्न होईल त्या दिवशी तुझं मड त्या मंडपातून जाईल, तुझं मड त्या मंडपातून जाईल. हिराप्पा हसला. कारण का? मामांना ज्यावेळी दोन साधू भेटले होते, विहिरीतलं पाणी काढायला सांगितलं, पाणी काढून दिल्यानंतर त्या साधूंना त्यांना आशीर्वाद दिला होता, मामा तू बोलशील ना तो प्रत्येक शब्द खरा होईल, तो प्रत्येक शब्द खरा होईल. म्हणून मामांचा प्रत्येक शब्द खरा होत होता. बोला 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 बाबाच्या नावाने, बाबाच्या नावाने, बाबाच्या नावाने. एक सूचना आलेली आहे, फक्त महिलांनी दर्शनासाठी जायचं आहे. थोडे 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 सगळे उठू नका लागे. दर्शनाला जरी चाललं असला तरी तुमचं कान मात्र इकडे राहू द्या. फक्त महिला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हिराप्पा खिलाऱ्यांचा प्राण जात होता, त्यावेळी हिराप्पांना मामांचा हात हातामध्ये घेतला आणि मामांना सांगितलं, मामा मी तर निघालो, माझं मरण तुला कळतंय, म्हणजे तुझ्या आईचं मरण तुला कळतंय, सगळ्या जगाचं मरण तुला कळतंय, पण एक माझं काम कर रे, मला वचन तेवढं दे. काय करू? जी मेंढ्या मावल्यात ना माझ्या, त्यांचं इथून पुढे पालन पोषण मामा तू करायचं. आणि त्यावेळी हिराप्पाला मामानं वचन दिलं, त्यावेळेस पासून बघा सुरू झाला. उठलं आणि मग हिराप्पा गेल्यानंतर मामांची श्रद्धा भगवान परमात्म्यावरती आणि बाकीच्यांची सगळ्यांचा विश्वास मामांवरती. मामा मेंढ्या चारत चालत चारत चालत गळशिंदीला गेले. गळशिंदीला गेल्यानंतर तिथं त्या गावामध्ये मारुती भोसले नावाचा एक भक्त होता, ज्याचा मामांवरती पूर्ण विश्वास होता. त्या मामांवरती पूर्ण विश्वास होता. कर्म धर्म संयोगानं त्या मारुती भोसलेचं कर्म भगवान परमात्म्याला चुकलं नाही, तुम्हा आम्हाला कसं चुकेल? त्या मारुती भोसलेला अर्धांग वायू झाला. अर्धांग वायू म्हणजे काय? निम्म्या शरीरातून वारं निघून गेलं. निम्म्या शरीरातून वारं निघून गेल्यानंतर मारुती भोसले मामांवरती रागवला. मामा तळावरती, मारुती भोसले घरामध्ये. आणि मारुती भोसले म्हणतो, मामा मी तुमची एवढी मनापासून सेवा करतो आणि मला अर्धांग वायू झालाच कसा? मला अर्धांग वायू झालाच कसा? त्यावेळी मामा तळावरूनच म्हणतात, येड्या तू जे मला वचन दिलं होतं, किमान 6 महिन्यातून तरी एकदा मी तुमच्या तळावरती येईन, ते तू वचन पाळलं नाही. प्रभू रामचंद्रांचे वडील दशरथ राजा, त्यांना सुद्धा कर्म चुकले, रामाला कर्म चुकलं नाही. अरे येड्या, तुला तुझं कर्म कसं चुकेल? तुला तुझं कर्म चुकणार नाही. आणि मग मारुती भोसले विचार करायला लागला आणि त्याच्या पत्नीला म्हणला, होय ग, चिकले वस्तीवरती मामांचा बग्गा आलाय, मला तिथं नेऊन सोडतीस का? पत्नी म्हणली, तुम्हाला येडबीड लागले काय? तुम्हाला नीट उठून बसता येत नाही, नीट चालता येत नाही, नीट खाता सुद्धा येत नाही, आणि तुम्ही म्हणताय बग्ग्यावर नेऊन सोडतेस का? अगं, मी जोपर्यंत मामाच्या बग्ग्यावरती जाणार नाही तोपर्यंत मी नीट होणार नाही, हा माझा विश्वास आहे. आणि मग ना विलाज असतं बैलगाडीमध्ये मारुती भोसलेच्या पत्नीनं मारुती भोसलेला आणलं. मामांचं तोंड पश्चिमेकडे होतं आणि गाडी पूर्वे